तर जय मित्रांनो, बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे आपले गेले 3 लेक्चर झाले. आपण संविधानाचा अभ्यास म्हणजेच पॉलिटीचा अभ्यास करण्यास सुरुवात केलेली आहे. तर बघा त्याच्यामध्ये आपण 1935च्या कायद्यामधील तरतुदी ज्या रद्द केल्या संविधानाने, किंवा जे 1947चा भारत सरकार कायदा आहे किंवा प्रिव्ही काउन्सिल आहे, याच्याबद्दलच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला संविधानाची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत ती बघायची आहेत. जर बघायचं झालं तर कुठल्याही देशाची राज्यघटना जी आहे तिचे वर्गीकरण हे 2 मुख्य टप्प्यांमध्ये होते. एक टप्पा म्हणजे जी आहे लिखित राज्यघटना, दुसरा म्हणजे अलिखित राज्यघटना. जर बघायचं झालं तर लिखित राज्यघटना म्हणजे जशी आपल्या देशाची भारताची आहे तशी आणि अमेरिकेची आहे तशी. आणि जे अलिखित राज्यघटना आहे ते जर सांगायचं झालं तर ते जे आपल्यावरती राज्य करून गेलेले ब्रिटिश आहेत त्यांची जी राज्यघटना आहे ती म्हणजे अलिखित स्वरूपाची. तर बघा त्याच त्याच अमेरिकेच्या राज्यघटनेपासून किंवा ब्रिटिश राज्यघटनेपासून किंवा जे रशिया आहे म्हणजेच त्यावेळेसचा USSR आहे यांच्याकडून, यांच्या संविधानातून घेतलेल्या काही तरतुदी ह्या आपल्याला आपल्या येणाऱ्या ज्या 1-2 लेक्चर्स आहेत त्यामध्ये बघायच्या आहेत. कारण की जर बघायचं झालं तर SSC, GD आणि पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये आपण कुठल्या देशाच्या संविधानामधून कुठली बाब आपल्या संविधानात घेतलेली आहे हे आपल्याला विचारलेलं बघायला मिळतं. तर बघा सर्वप्रथम आपल्याला जे आपलं भारताचं संविधान आहे त्याच्याबद्दल एक ठळक वैशिष्ट्ये लक्षात ठेवायची आहेत. तर बघायचं झालं तर भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. बघायचं झालं तर हे संविधान एवढे मोठे लिखित संविधान, आपले संविधान एवढे मोठे किंवा लांबलचक का झाले याच्या मागे जे मुख्य कारण आहेत ते सुद्धा आपल्याला आज बघायचे आहेत. तर चला जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणजे आपली आहे. जर बघायचं झालं तर आपल्या राज्यघटनेमध्ये ज्यावेळेस आपली राज्यघटना तयार झाली त्यावेळेस आपल्याला बघायला मिळेल आपल्या राज्यघटनेमध्ये जे आहे त्यावेळेस प्रस्तावना होती. प्रस्तावना जर सांगायचं झालं तर पंडित नेहरू यांनी संविधान सभेमध्ये जे उद्दिष्ट ठराव मांडला होता तो उद्दिष्ट ठराव म्हणजे जी भारताची प्रस्तावना आहे ते तिच्यामध्ये झालेले काही बदल जे 1976च्या 42 घटनादुरुस्तीने त्याच्यामध्ये काही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. जर बघायचं झालं तर ज्या झालेल्या घटनादुरुस्त्या आहेत ह्या सुद्धा आपल्याला आपल्या येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये बघायच्याच आहेत. तर बघा त्यावेळेस जे आहे 395 कलमा होत्या. 395 कलमा म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर अनुच्छेद 22 भाग आणि 8 जे आहेत ह्या अनुसूच्या होत्या. 8 अनुसूच्या. आणि जर आता बघायचं झालं तर आता प्रस्तावना जशाच्या तशाच आहे. जर बघायचं झालं तर याच्यामध्ये 1976च्या घटनादुरुस्तीने जे ऍड झालेले शब्द आहेत तेच म्हणजे सामाजिक आणि धर्मनिरपेक्ष. तर नंतर जे सध्याच्या घटनादुरुस्तीमध्ये 470 अनुच्छेद आणि जे 25 भाग आणि 12 अनुसूच्या आहेत ज्या आपल्याला बघायला मिळतात. 470 अनुच्छेद, 25 भाग, 12 अनुसूच्या ह्या आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये आता बघायला मिळतात. तर बघायचं झालं तर आपल्या राज्यघटनेची आपली जी राज्यघटना आहे ही एवढी लांबलचक कशी झाली याच्यामागे जर बघायचं झालं तर सर्वात प्रथम कारण म्हणजे आपल्या भारताची जी भौगोलिक परिस्थिती आहे. म्हणजे जर बघायचं झालं तर एवढा मोठा भारत जगातील 7व्या जर बघायचं झालं तर लँड एक्वायरी जी भारताची जी आपल्याला म्हणता येईल भारताने व्यापलेली जी जगाची जागा आहे ते जगाच्या जागेपैकी समजा 7व्या क्रमांकावरती जग येतो. जगातील 7वा क्रमांक हा भारताचा लागतो जगामध्ये. तर बघायचं झालं तर एवढ्या मोठ्या देशाची जी राज्यघटना आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे भारतामध्ये जर बघायचं झालं तर आत्ताच जर बघायचं झालं तर आपण आपल्या घरापासून 2 गल्ल्या पुढे गेलो तर आपल्याला थोडी जी कल्चर आहे किंवा जी परंपरा आहे त्या रूढी परंपरा थोड्या बदललेल्या बघायला मिळतात. त्या रूढी परंपरांना, त्या संस्कृतीला जोपासणे आणि जे सर्व धर्म आहेत त्यांना समभाव प्रदान करणे अशी जर
अशी जर राज्यघटना तयार करायची आहे तर तिला टाइम लागणार आहे आणि ती राज्यघटना ऑब्व्हियसली जी आहे लांबलचक होणारच आहे. तर बघा कारणे भौगोलिक भौगोलिक मध्ये बघायचं झालं तर विशालता आणि विविधता. विविधता जर विविधतेबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही ज्या गावामध्ये किंवा शहरामध्ये राहता त्याच शहरामध्ये तुम्हाला एवढी विविधता बघायला मिळेल की जर बघायचं झालं तर त्या शहरामध्ये गुजराती सुद्धा राहत आहेत, जैन सुद्धा आहेत, बौद्ध धर्माचे अनुयायी सुद्धा त्या शहरामध्ये आहेत, हिंदू सुद्धा आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत. या सर्वांचे जे या सर्वांचे जे अधिकार आहेत किंवा धर्मांचा समभाव किंवा त्यांना त्यांचा धर्म पाळण्याची जी स्वातंत्र्य आहे हे जर द्यायचे असेल किंवा जर बोलल्या जाणाऱ्या भाषा बघायच्या झाल्या तर तुम्ही ज्या भागात राहता त्याच भागामध्ये नाही निदान तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीची भाषा जी आहे ती मराठी बोलण्याची शैली तुम्हाला बदललेली मिळेल. महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर तुम्ही पुण्याकडे गेले तर तिथं भाषेमध्ये थोडा बदल मिळेल तुम्हाला. विदर्भामध्ये आले तर विदर्भामध्ये बदल मिळेल. तर तुम्हाला एक मस्त एक्झाम्पल सांगतो बघा. आपल्या विदर्भामध्ये आपण जेव्हा विदर्भ आणि पुणे कम्पेअर करायला जातो त्यावेळेस जी भाषा आहे त्या भाषेमध्ये खूप मोठा जो आहे आपल्याकडे पडलेला बदल आपल्याला बघायला मिळतो. तर बघा पुण्यामध्ये जे आहे ते पुण्यामध्ये तिथं आलं म्हणतात, आपल्या इथं अद्रक म्हणतात, तिथं कोथिंबीर म्हणतात, आपल्याकडे सांबार म्हणतात, त्यांच्याकडे धूळ म्हणतात, आपल्याकडे धुरडा म्हणतात. तर बघा हे अशी आलेली विविधता आहे. हे विविधता जी आहे हे विविधता बाळगण्याचा जो सर्वांना जे जसं की बघायचं झालं तर सर्वांची जी भाषा आहे किंवा जी त्यांची जी कला संस्कृती आहे ते जोपासायची असेल तर थोडेसे जे थोडेसे एफर्ट जे आहे राज्यघटनेमध्ये टाकावेच लागणार होते. तर बघायचं झालं तर ऐतिहासिक घटक दुसरा जर मुद्दा बघायचा झाला तर ऐतिहासिक घटकामध्ये जर बघायचं झालं तर 1935चा भारत सरकार कायदा किंवा भारत सरकार अधिनियम जो आहे त्याच्यामधील ज्या तरतुदी आहेत त्या भारतीय संविधानामध्ये तशाच्या तशाच घेतलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्या तरतुदीबद्दल जर सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये जर बघायचं झालं तर लोकसेवा आयोग म्हणजे ज्याची आपण तयारी करतो आहे तेच आयोग जर बघायचं झालं तर 1935च्या कायद्यातूनच जे आहे आपल्या संविधानाने घेतलेले आहे. तर बघायचं झालं तर 1935चा जो कायदा आहे हा तसाच आलेला जो अधिनियम आहे 1935चा अधिनियम तो तसाच लांबलचक होता. तर ते सुद्धा एक कारण आहे. ऐतिहासिक जर बघायचं झालं तर 1935चा भारत सरकार कायदा तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर बघायचं झालं तर आपल्या भारतामध्ये बघायला मिळेल केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्यासाठी काही विशेष तरतुदी नाही आहेत. जवळपासचे सर्व कायदे किंवा जे न्यायव्यवस्था आहे ते सर्वत्र आपल्याला एक समान मिळेल. कारण की जर बघायचं झालं तर भारत एक जे आहे संघ राज्य पद्धत आहे. संघ राज्य पद्धत म्हणजे त्याच्यामध्ये जे सर्वात वरती केंद्र राहणार आहे, केंद्राच्या खाली राज्य राहणार आहे. तर अमेरिकेबद्दल सांगायचं झालं तर अमेरिका ही एक फेडरल स्ट्रक्चर आहे. जर बघायचं झालं तर अमेरिकेचे जेव्हा स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला त्यावेळेस त्या 15 कॉलनीज होत्या, म्हणजे 15 छोटे छोटे राज्य होते. 15 छोटे छोटे राज्य मिळून त्यांनी जे आहे एकत्र येऊन उठाव करून तदनंतर त्यांना स्वतंत्र मिळाले. तदनंतर सुद्धा ते जे आहे करार तत्वावरती एकत्रित आलेले आपल्याला बघायला मिळतात. पण भारतामध्ये तसं नाही आहे. तुम्ही ऐकलं तर आतापर्यंत कधी की भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये हे करारावरती एकत्र आलेले आहेत. यांचं या एकामेकांचं पटलं नाही तर महाराष्ट्र जे आहे ते भारतामधून वेगळं होऊन जाणार. अशी तरतूद आपल्या संविधानामध्ये केलेली नाही आहे. तर समजा बघायचं झालं तर जवळपास सर्व जे कायदे किंवा जे न्यायव्यवस्थेतील किंवा जे कुठलाही कायदा पारित करण्याचे जे हे सर्व जे तरतुदी आहेत ह्या सर्वांना आपल्याला सारख्या लागलेल्या बघायला मिळतात. तर कुठला कायदा जर केंद्रामध्ये जर लागू असेल, केंद्र सरकारने लागू केला तो पूर्ण भारतभर आपल्याला लागू केलेला बघायला मिळतो. तर त्याची जे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे टॉप टू बॉटम लेवलपर्यंत जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळे सुद्धा आपली राज्यघटना जी आहे ही खूप लांबलचक झालेली आपल्याला बघायला मिळतं.
एकच राज्यघटना. तर तर बघायचं झालं तर तुम्हाला जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं झालं तर 1935चा भारत सरकार कायदा किंवा अधिनियम हा लक्षात असणे आवश्यक आहे. आता जे 470 अनुच्छेद आहेत हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणार आहे. पूर्वी किती होते? 395 होते. भाग किती होते? 22 होते पूर्वी. आता किती झाले? 25 झालेले आहेत. अनुसूच्या किती होत्या? संविधान निर्माण झाल्यानंतर बघायचं झालं तर 8 आहेत. त्या आता किती झालेल्या आहेत? 12 झालेल्या बघायला मिळतात. तर बघायचं झालं तर आपल्याला हे अनुच्छेदही अभ्यासाचे आहेत. हे अनुसूच्याही जे आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला इन डिटेल स्टडी करायचाच आहे. ते आपण आपल्या येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये करणारच आहोत. तर आपला आजचा जो दुसरा पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे विविध स्त्रोतांकडून घेतलेली प्रेरणा आपल्याला बघायची आहे किंवा विविध स्त्रोतांकडून घेतलेल्या म्हणजेच जर सांगायचं झालं तर 1935च्या कायद्यामधून घेतलेल्या काही गोष्टी आणि ज्या बाकी देशांचे संविधान आहेत जसे की अमेरिका, कॅनडा, USSR म्हणजे सध्याचा जो रशिया आहे त्याच्याकडून घेतलेल्या तरतुदी ह्या आपल्याला बघायच्या आहेत. तर बघा, भारत सरकारने जे समजा आपल्या संविधान सभेने जे आहे ह्या बऱ्याचशा तरतुदी ज्या आहेत म्हणजे जवळपास 1935च्या ज्या कायद्यातील जवळपास सर्व तरतुदी ज्या आहेत त्या आपल्या संविधान सभेने घेतलेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर त्या बघायचं झालं तर 1935चा अधिनियम त्याच्यामधून आपल्याला काय घेतलेलं बघायला मिळते? संघराज्य पद्धत म्हणजे वरती केंद्र त्याच्या अंडरमध्ये सर्व राज्य येतील. जर बघायचं झालं तर कुठलाही कायदा पारित करण्याची जी ताकद आहे ही केंद्राकडे आहे आणि तो कायदा इनडायरेक्टली स्टेटमध्ये लागू होऊन जातो. जर अशी जी कार्य करण्याची पद्धत आहे ही पद्धत जी आहे ती आपण याच कायद्यामधून घेतलेली आहे. संघराज्य पद्धत. दुसरं म्हणजे लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग जर बघायचं झालं तर इनडायरेक्टली UPSC आणि MPSC ज्या तरतुदी आहेत म्हणजेच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आहेत किंवा अधिकाऱ्यांचे जे पदोन्नती आहे याच्याबद्दल जे आहे ते आपण 1935च्याच अधिनियमातून घेतलेले आहे. तर नंतर जर बघायचं झालं तर याच्यामध्ये आपण आणीबाणी विषयक तरतुदी सुद्धा याच्यामधूनच घेतलेल्या आहेत. तरतुदी. तर नंतर जर बघायचं झालं तर याच्यामधूनच आपण जे आहे मधून काही प्रशासकीय तपशील किंवा प्रशासनाची कार्य करण्याची पद्धत हे सुद्धा आपण याच्यामधूनच घेतलेली बघायला मिळते. तर नंतर जर बघायचं झालं तर आपण USA म्हणजेच अमेरिकेची जी राज्यघटना आहे याच्यामधून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत. तर बघायचं झालं तर मूलभूत अधिकार, स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था, मूलभूत अधिकार. तर बघायचं झालं तर मूलभूत जे कर्तव्य आहेत हे आपण USSR कडून घेतलेली आहेत. तर बघायचं झालं तर आपल्या संविधानामध्ये जे आहे आपण बऱ्याचशा तरतुदी ज्या आहेत त्या इतर राष्ट्राकडून घेतलेल्या आहेत. तर त्याच अनुषंगाने आपल्या संविधानावरती जे टिप्पण्या झालेल्या आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायच्याच आहेत. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक छोटासा जो या टॉपिकचा जो बेस आहे हा सांगितलेला आहे. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे हे पूर्ण भारतामध्ये कुठकुठल्या संविधानामधून म्हणजे कोणकोणत्या देशाच्या कुठकुठल्या देशाच्या संविधानामधून किंवा राज्यघटनेमधून आपण आपल्या देशामध्ये घेतलेल्या महत्त्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ज्या सर्वात महत्त्वाच्या असतील त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणारच आहोत. तर बघायचं झालं तर आता USA चालू केलेच आहे. तर USA आपण समाप्त करूनच टाकू. मूलभूत अधिकार, स्वतंत्र, स्वतंत्र न्यायव्यवस्था. तदनंतर जर बघायचं झालं तर राष्ट्रपतीवरील महाभियोग,
न्यायाधीशांची हकालपट्टी सुद्धा याच्यामध्ये येते. म्हणजेच जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील, यांनी जर कुठलीही गैरवर्तणूक केल्यास किंवा कायद्याने न चालले, समजा ते कायद्याने चालले नाहीत, तर तदनंतर त्यांना काढण्याची जी तरतूद आहे ही सुद्धा आपण USA कडून घेतलेली आहे. हकालपट्टी, तदनंतर जे उपराष्ट्रपती पद आहे हे सुद्धा याच्यामधूनच घेतलेलं आहे. उपराष्ट्रपती जे पद आहे हे सुद्धा आपण याच्यातूनच घेतलेलं आहे. तर बघायचं झालं तर आपण असंच ब्रिटिश राज्यघटनेमधून जे आहे कायदे तयार करण्याची प्रक्रिया आपण ब्रिटिशांकडून घेतलेली आहे. आपले मूलभूत कर्तव्य जे आहेत ते आपण USSR कडून घेतलेले आहेत, म्हणजेच सध्याचा जो रशिया आहे याच्याकडून घेतलेले आहेत. तर ज्या बाकीच्या तरतुदी आहेत आणि ह्या सुद्धा तरतुदी इन डिटेल आपल्याला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघायच्याच आहेत. तर बघा, तर नंतर तुम्हाला एक आजचा जो आपला मेन उद्देश होता तो म्हणजे तुमचा हे याच्यासाठी एक बेस तयार करणे होता किंवा तुम्हाला याची एक पूर्व प्रचिती देणे होती. तर पुढच्या लेक्चरपासून आपण याचा जो आहे एकदम सविस्तर याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर जय हिंद, जय भारत. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.